परिपवित्र नामे सर्वत्र लोकांना देत आहोत. लवकरात लवकर येणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. प्रभु क्या नहीं हमको मिला, आणि देवाची कृपा आपल्यावर झाली, हमारा उद्धार हुआ आपलं तारण झालं और आज तक वो अनुग्रह हमारे में बना रहा. आणि आतापर्यंत ती कृपा आपल्यामध्ये राहिली. आज हम लोग अनुग्रह में खड़ा है. आज आपण कृपेमध्ये आहोत. रोज हमें मतलब अनुग्रह पाया हुआ लोग प्रभु का महिमा देखना चाहिए. आणि कृपा प्राप्त झालेल्या लोकांनी दररोज देवाचा गौरव पाहिला पाहिजे. ऐसा देखेगा आणि तो कसा बघेल, है ना. जब यूहन्ना 11:40 में मार्था को प्रभु ने बोला अगर तुम विश्वास करोगे तो प्रभु का महिमा देखेगा. आणि योहान 11 अध्याय त्याच्या 40 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, जर तू विश्वास करशील तर देवाचे गौरव बघशील. हमारे जीवन में हमारा विश्वास बहुत खास बात है. आणि आपल्या जीवनामध्ये आपला जो विश्वास आहे ते खूप विशेष गोष्ट आहे. है ना. वो विश्वास हमारे हृदय में है आणि तो विश्वास आपल्या हृदयामध्ये आहे. और प्रभु हृदय को परखता आणि प्रभू जे आहे हृदय पारखतो. है ना. आज यहाँ पर लोग आया, दूसरे लोग विश्वास से आया, स्वर्ग को देखता है. आणि या ठिकाणी एवढे लोक आले, पण किती लोक विश्वासाने आले, प्रभू ते पाहतो. मतलब दुनिया में हृदय को परखने वाले एकमात्र व्यक्ति वो परमेश्वर है. आणि जगामध्ये हृदय पारखणारा एकमात्र व्यक्ती तो परमेश्वर आहे. है ना. हमारे जीवन में मतलब हम लोग कौन सा हृदय से यहाँ पर आया है वो स्वर्ग देखता है. आणि या ठिकाणी आपण कुठल्या हृदयाने आलो आहे हे स्वर्ग पाहतो. हमारा जरमिया में लिखा है, जरमिया उसका 17 अध्याय का 9-10 वचन. आणि यिर्मया त्याचा 17 अध्याय त्याचं 9 आणि 10 वचन. हम तो सब वस्तुओं से अधिक धोखा देने वाला होता है. उसमें असाध्य रोग लगा है. उसका भेद कौन समझ सकता है. मैं यहोवा मन को खोजता और हृदय को जांचता हूँ. देखा, मैं हृदय को जांचता हूँ. आणि मी हृदय पडताळतो. मतलब हमारा हर एक का हृदय प्रभु जांचते रहता. आणि आपल्या प्रत्येकाचं हृदय प्रभू जे आहे ते पडताळत राहतो. है ना. हमारा सबसे बड़ा एक लड़ाई के मैदान ये हृदय है. आणि आपल्या सगळ्यात मोठं युद्धाचं मैदान म्हणजे आपलं हृदय आहे. इसलिए हमें हृदय को, जब नीतिवचन 4:23 में लिखा ना, हृदय को सबसे अधिक अपने मन की रक्षा. हृदय की रक्षा करना. आणि म्हणून नीतिसूत्र 23 अध्याय त्याच्या 4 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये असं लिहिलंय की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या हृदयाचं अधिक जास्त रक्षण कर. हमारे हृदय में कुछ ना कुछ गलत बात को भरने के लिए विरोधी कोशिश में है. आणि आपल्या हृदयामध्ये कुठल्या ना कुठल्या व्यर्थ गोष्टी भरण्याकरता विरोधी शैतान प्रयत्नामध्ये आहे. प्रभु को बस्ती में आने से पहले क्या करना चाहिए. आणि आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे. इब्रानियन 10:22 में लिखा है. आणि इब्रिकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये असं लिहिलंय, हृदय में छिड़काव लेकर. आणि हृदयामध्ये आपण ते धैर्य धरून, है ना. मतलब हमारे हृदय में प्रभु का वचन जो भी छिड़काव लेकर के शुद्ध करके आना है. आणि आपण आपल्या हृदयामध्ये वचन रूपी जे आहे वचन ज्याप्रमाणे शिंपडलं जातं तसं शिंपडून आपण यायचं आहे. एक प्रकार बोलेगा तो पूर्ण रीति में विशुद्धि पा करके पवित्रता के साथ आना. आणि एक प्रकारे संपूर्णरित्या धुतल्या जाऊन पवित्रता प्राप्त करून यायचं आहे. आप प्रभु के उपस्थिति में शायद बहुत प्रार्थना करता है. आणि कदाचित तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये खूप प्रार्थना करतात, पर स्वर्ग सुनता है क्या. आणि ते प्रार्थना स्वर्ग ऐकतो का. है ना. अगर हमारे हृदय सही नहीं है तो प्रभु हमारा नहीं सुनेगा. आणि आपलं हृदय जर बरोबर नाहीये तर मग स्वर्ग ऐकणार नाही. है ना. जब 66 भजन संगीता का 18 वचन में पढ़ता है, आणि स्तोत्र 66 त्याच्या 18 वचनामध्ये आपण असं वाचतो, मेरा मन में कुछ बात मैं अनर्थ सोचता तो प्रभु मेरा नहीं सुनता. आणि जर मी माझ्या हृदयामध्ये कुठल्या अनर्थ गोष्टी कल्पना केल्या असत्या तर प्रभूने माझं ऐकलं नसतं. प्रियो, अगर आपका हृदय अच्छा है तो मैं आपको बताना चाहता हूँ, प्रभु को उपस्थिति में आने के बाद में यहाँ से जाने के टाइम पर आपका चेहरा बहुत चमकेगा. आणि तुमचं हृदय जर चांगलं आहे तर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये निघून जात असताना तुमचा चेहरा चमकेल. हाँ, आपको एक नया बल, नया सामर्थ माला पा करके आप यहाँ से लौटे. आणि एक नवीन बल, नवीन सामर्थ्य प्राप्त करून तुम्ही इथून जाल. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. परंतु कई लोग माला अपना हृदय को नहीं परखता, वो कैसे भी आ जाता और वो जो सुनने वाला वचन उसमें कार्य भी नहीं होता, वो बहुत दुखी होकर के निकल जाता. आणि लोक आपल्या स्वतःला न पारखता कसंही हृदय घेऊन येतात आणि येणारं वचन त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं कार्य करत नाही, आणि मग जाताना ते दुःखी होऊन जातात. हमारा हृदय प्रभु का वचन बोलने वाला एक अच्छा जगह है कि नहीं, वो बात को परखना आणि चाहिए. आपलं हृदय जे आहे ते देवाचं वचन पेरण्याकरता एक चांगली जमीन आहे का नाही हे आपण पारखायचं. आपको सबको मालूम है, बीज बोने वाला का जो गवाही में प्रभु बताने वाला बात क्या है कि आणि बीज हमारे हृदय की जो तैयारी है उसके
अनुसार हमारा मतलब फल ले। आणि बीज पेरणीचा दृष्टांत सांगत असताना प्रभूने काय सांगितलं की आपलं हृदय ज्याप्रमाणे तयार आहे त्याप्रमाणे ते वचन आपल्या जीवनामध्ये फळ देईल. अगर सही रीति में तैयार नहीं है तो लूका 8:12 के अनुसार जो भी हृदय में मारा तक आया और तो वो लेकर के भी गया शैतान. आणि मग लोक त्याचा 8 अध्याय आणि त्याच्या 12 वचनाच्या अनुसार आपलं हृदय जर योग्य प्रकारे तयार नाहीये तर बीज त्याच्यावर पडेल, पण मग शैतान ते उचलून घेऊन जाईल. है भलो वचन उनके जीवन में नहीं रुकेगा. आणि ते वचन त्याच्या जीवनामध्ये राहणार नाही. वचन मानव वो भूलने के कारण वो अपने आप को और भी धोखा देगा. आणि वचन विसरल्या कारणाने ते अजून स्वतःला फसवतील. प्रभु जब हमें तोलता है तो हमारे जीवन कैसे रहेगा. आणि प्रेरणो प्रभू ज्या वेळेला आपल्याला तोलतो त्यावेळेला आपलं जीवन कसं राहील. एक पट्टी के रूप का है क्या. आणि एक पट्टी रूपाने आहे का. आज हमारे दिल में कितना विचार आया. आणि आज आपल्या हृदयामध्ये किती विचार आले. मैंने आपको कल बताया था 30,000 से 70,000 तक विचार एक दिन में आता है 24 घंटे में. काल मी तुम्हाला सांगितलं ना 24 तासामध्ये प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये 30,000 70,000 पर्यंत विचार येतात. तो 30,000 विचार आएगा उसमें ज्यादा से ज्यादा नेगेटिव विचार आएगा. आणि 30,000 जर विचार आले तर त्याच्यात जास्तीत जास्त जे आहे ते नकारात्मक विचार राहतील. नेगेटिव विचार आएगा तो आपका हृदय और भी कठोर हो जाएगा और आप प्रभु से दूर हो जाएंगे. आणि नकारात्मक विचार आल्यानंतर तुमचं हृदय जे आहे ते अधिक कठीण होईल आणि प्रभूपासून तुम्ही दूर जाल. पौलुस ने कहा ना दूसरा कोरिन्थी 10 अध्याय का 3 से 5 वचन में. आणि दुसरे करंथीकराचं पत्र 10 अध्याय 3 ते 5 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो. यद्यपि हम शरीर से चलते फिरते हैं तो भी शरीर के अनुसार नहीं लड़ते, क्योंकि हमारी लड़ाई के हथियार शारीरिक नहीं पर गढ़ों को ढा देने के लिए परमेश्वर के द्वारा सामर्थ्य है. इसलिए हम कल्पनाओं का और हर एक उचित बात का जो परमेश्वर की पहचान के विरुद्ध में उठती है खंडन करते हैं और हर एक भावना को कैद करके मसीह का आज्ञाकारी बना देते हैं. मतलब क्या है कि हमारा दिल में होने वाला विचारों को, भावनाओं को, इच्छाओं को सब जो प्रभु की इच्छा के खिलाफ में है उसको कैद करने लायक हमारा आत्मीय जीवन में हम सामर्थ्यवान होना चाहिए. आणि आपल्या मनामध्ये उठणारे जे विचार आहे जे प्रभूच्या विरोधामध्ये आहे त्याला कैद करण्याचं एक आत्मिक जीवन किंवा ती पात्रता आपल्या आत्म्यामध्ये राहायला पाहिजे. मालूम है अगर एक भी नेगेटिव विचार शैतान का तीर आपका दिल में लग गया ना गया आप काम से. आणि एकही नकारात्मक विचार म्हणजे शैतानाचा तीर जर तुमच्या हृदयामध्ये लागलं तर मग तुमचं आत्मिक जीवन संपलं. शैतान मौका देखते रहता है आणि शैतान संधी पाहत राहतो. मतलब कैसे भी आपको टेंशन में डाल करके, परेशानी में डाल करके उस समय में आपका विचारधारा में कुछ नेगेटिव विचार लाए और वो विचार के द्वारा आपको एकदम मतलब बहुत नीचे लाए. आणि मग शैतान हा प्रयत्न करत राहतो कुठला ना कुठला नकारात्मक विचार जो आहे तो तुमच्या हृदयामध्ये पेरावा आणि त्याच्याद्वारे तुमचं आत्मिक जीवन जे आहे ते एकदम नष्ट करावं, निराशेमध्ये आणावं. परमेश्वर का दिल का जैसा दावीद. आणि देवाच्या हृदयाप्रमाणे असलेला दावीद. एक समय में शैतान ने उसके अंदर एक विचार लाया. आणि एका वेळेला शैतानाने त्याच्या हृदयामध्ये एक विचार आणला. क्या मालूम है आणि तो काय माहिती का. ये शाऊल मेरा पीछे लगा हुआ है. आणि हा शाऊल जो आहे तो माझ्या पाठीमागे लागला. अभी मैं किसी प्रकार भी बचेगा नहीं. आणि मी आता कुठल्या प्रकारे वाचणार नाही. मतलब अभी मैं शाऊल का हाथ से ही मरने वाला है. आणि मी आता शाऊलाच्या हातानेच मरणार आहे. इसलिए मैं क्या करूं. आणि म्हणून मी काय करू. इसलिए मैं मतलब गाद राजा मतलब उस इसके पास है वरना आकीश के पास जाऊंगा. आणि गादचा जो राजा आकीश आहे त्याच्या जवळ मी जाईल. पढ़ना मतलब पहला शमूएल उसका 27 अध्याय का 1-2 वचन. पहिलं शमूएल 27 अध्याय 1 आणि 2 वचन. तब दाऊद सोचने लगा, अब मैं किसी न किसी दिन शाऊल के हाथ से नष्ट हो जाऊंगा. देखो अभी आप बताओ ऐसा सोचने का कुछ बात है दावीद के जीवन में. आणि असा विचार करण्याची त्याला काही गरज आहे का. है क्योंकि दावीद के जीवन में बहुत अनुभव है. आणि दावीदाच्या जीवनामध्ये खूप अनुभव आहे. दावीद को कई बार शाऊल ने सेना के साथ चारों तरफ घेर लिया था. आणि दावीदाला पुष्कळ वेळा शाऊलाने सैन्याच्या द्वारे चौक बाजूने घेरलं होतं. क्यों नहीं पकड़ पाया. आणि तरी सुद्धा शाऊल दावीदाला का पकडू नाही लागला शकला. वहां पर एक शब्द लिखा उसका 23 अध्याय का 14 वचन. आणि पहिलं शमूएल 23 अध्याय त्याचं 14 वचन. परंतु परमेश्वर ने उसे उसके हाथ में न पड़ने दिया. देखा अब बताओ प्रभु से इतना अनुभव पाया हुआ दावीद एक समय में एक नेगेटिव विचार में दुखी होकर के वो आके उसके पास भाग गया.
आणि मग एवढा चांगला देवाचा अनुभव प्राप्त झालेला जो दावीद आहे त्याच्या हृदयामध्ये एक नकारात्मक विचार आल्यानंतर त्याने काय केलं की तो आकीशकडे निघून गेला. अब देखिए मतलब एक मतलब आपको मालूम है कई बार कई लोग है ना छोटा सा एक नेगेटिव विचार उसका आत्मीय जीवन में बहुत बड़ा भयंकर गिरावट लाता है. आणि लोकांच्या जीवनामध्ये छोटासा नकारात्मक विचार त्याच्या जीवनामध्ये खूप मोठं पतन होण्याची अवस्था आणतो. हर एक पवित्र लोग फर्क ना हुई आणि प्रत्येक पवित्र भक्ताने हे समजून घ्या मतलब प्रभु का वचन के खिलाफ में ऐसा कोई भी विचार को हमारे अंदर आने नहीं देना. आणि देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये असणारा कुठलाही नकारात्मक विचार आपल्या हृदयामध्ये येऊ देऊ नका. वो विचार आपका आत्मीय जीवन में भयानक गिरावट लाएगा. आणि तो विचार आपल्या आत्मिक जीवनामध्ये भयंकर पतन पावण्याची अवस्था आणेल. शायद आपको प्रभु से बहुत बड़े बड़े गहरा अनुभव भी देगा. आणि कदाचित तुम्हाला प्रभूपासून मोठे मोठे गहन अनुभव पण राहतील. अभी दावीद को मालूम है कि मैं शमूएल के द्वारा राजा होने के लिए अभिषेक पाया हुआ व्यक्ति हूँ. आणि दाऊदाला माहिती आहे की शमूएलाच्या द्वारे अभिषेक प्राप्त झालेला आहे राजा होण्याकरता. प्रभु ने मुझे इस्राएल की राजा होकर चुना हुआ है. आणि देवाने मला इस्रायलाचा राजा म्हणून निवडलेला आहे. और इतना ही नहीं, एवढंच नाही, जब मानव गोलियत के साथ जब लड़ाई हुआ आणि गोलियत सोबत ज्या वेळेला युद्ध झालं सारा इस्राएल मानव भाग गया था. आणि सबंध इस्रायल पळून गेलं होतं. सब लोग गोलियत को देख करके डर गया. लेकिन हम देखते हैं कि दावीद उसको सामना करने के लिए आ गया है. आणि सगळे लोक गोलियतला पाहून पळून गेले पण त्याचा सामना करण्याकरता दावीद पुढे आला. उनके भाई लोग भी उनको निराश करने का कोशिश किया. आणि दावीदाच्या भाऊ लोकांनी सुद्धा त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला. शाऊल ने भी उसको निराश करने का कोशिश किया. आणि शौलाने सुद्धा त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला. जी तुम बच्चा है, वो तो योद्धा है, तुम उसके सामने क्या करेगा, मतलब बहुत कुछ बोल करके उसको बहुत मतलब निराश में लाने की कोशिश की. आणि तू तर आता बालकच आहे, तो तर एक खूप मोठा शूरवीर योद्धा आहे, तू त्याच्या समोर काय करशील असं खूप काय बोलून दावीदाला निराश करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला. ऐसे समय में दावीद निराश नहीं हुआ. आणि अशा वेळेला दावीद निराश नाही झाला. और फिलिस्ती गोलियत को क्या बोला, आणि तो फलिस्ती गोलियतला काय म्हटला, तुम तो मेरे खिलाफ में क्या क्या देख रहा है, आणि तू माझ्या विरोधामध्ये काय काय घेऊन येत आहे. मैं उस यहोवा के नाम से आता हूं. आणि मी त्या यहोवाच्या नावामध्ये येतोय. क्योंकि लड़ाई मेरा नहीं है, यहोवा का लड़ाई है. कारण युद्ध माझं नाही तर यहोवा परमेश्वराचा आहे. बहुत अनोखा शब्द है. आणि खूप अद्भुत असा हा शब्द आहे. अब देखिए कितना हिम्मत के साथ इतना बड़ा प्रतिकूल को दावीद ने सामना किया. आणि किती मोठ्या धैर्याने दावीदाने ते प्रतिकूलचा सामना केला. पहले शमूएल 17 अध्याय का 46-47 वचन बहुत मनोहर वचन है. आणि पहिलं शमूएल 17 अध्याय 46 आणि 47 वचन. आज के दिन यहोवा तुझको मेरे हाथ में कर देगा हाँ। और मैं तुझको मारूंगा हाँ। और तेरा सिर तेरे धड़ से अलग करूंगा हाँ। और मैं आज के दिन फलिस्ती सेना के शव आकाश के पक्षियों हाँ। और पृथ्वी के जीव जंतुओं को दे दूंगा. हाँ। तब समस्त पृथ्वी के लोग जान लेंगे हाँ। कि इस्राएल में एक परमेश्वर है हाँ। और यह समस्त मंडली जान लेगी हाँ। कि यहोवा तलवार या भाले के द्वारा हाँ। जयवंत नहीं करता, हाँ। इसलिए कि संग्राम तो यहोवा का है हाँ। और वही तुम्हें हमारे हाथ में कर देगा. इतना बड़ी बात है प्रिय. आणि किती मोठी गोष्ट आहे. इतना बड़ा गवाही दिया हुआ दावीद ने. आणि एवढं मोठी साक्ष दिलेला दावीद. है ना, एक समय में वो दुखी हो गए. आणि एके वेळेला तो दुःखी झाला. मतलब शैतान ने उनके मन में एक ऐसा निराशा का बात डाला. आणि सैतानाने त्याच्या मनामध्ये अशा प्रकारे निराशेची गोष्ट टाकली. इसलिए वो आकीश के पास भाग गया. आणि म्हणून तो आकीशकडे पळून गेला. लेकिन उससे क्या नुकसान हुआ, आणि तिथं गेल्यामुळे त्याचं काय नुकसान झालं. दावीद का पत्नी समेत सब लोग दुश्मन का अधीन बन गए. आणि दावीदाच्या बायको सहित सगळे लोक शत्रूच्या अधीन झाले. देखो एक गलत निर्णय में आगे बढ़ने से हमें कितना बड़ा नुकसान बढ़ जाता है. आणि एका चुकीच्या निर्णयामध्ये आपण पुढे गेल्या कारणाने केवढं मोठं नुकसान होतं. प्रियो, मैं आपको बहुत आपको याद देना चाहता हूँ, प्रभु का दृष्टि में हम लोग तोला जाता है रोज. आणि आपण देवाच्या दृष्टीमध्ये दररोज मोजल्या जातो. हमारा हर एक रोज का काम तोला जाता है. आपलं दररोजचं काम जे आहे ते मोजल्या जातं. हमको ये जानना है प्रभु का दृष्टि में मेरा अवस्था कहाँ पर है. आणि आपण स्वतःला पडताळून बघायचं का देवाच्या दृष्टीमध्ये माझी अवस्था कशी आहे. अभी दावीद यहाँ पर दावीद का खिलाफ में दावीद के साथ जो 600 लोग था वो लोग भी खिलाफ हो गया. आणि दाविदासोबत असणारे जे 600 लोक होते ते सुद्धा दाविदाच्या विरोधात झाले. लेकिन हम देखते हैं कि दावीद वहाँ पर एक बड़ा मनसरावट में आया.
आणि मग आपण त्या ठिकाणी पाहतो की दावीद त्या ठिकाणी खूप मोठं मन परिवर्तन झालं. अभी दावीद यहाँ पर क्या किया? आणि या ठिकाणी दावीदाने काय केलं? उसका 30 अध्याय का पहला शमूएल 30 अध्याय का 6 वचन. आणि पहिलं शमूएल 30 अध्याय 6 वचन. और दाऊद बड़े संकट में पड़ा हाँ। क्योंकि लोग अपने बेटे बेटियों के कारण बहुत शोकित होकर हाँ। उस पर पथराव करने की चर्चा कर रहे थे, हाँ। परंतु दाऊद ने अपने परमेश्वर यहोवा को स्मरण करके हाँ। हियाव बांधा. मतलब प्रभु में उन्होंने याव बांधा. आणि परमेश्वरामध्ये त्याने धैर्य धरलं. भैया हमारे जीवन में जो भी प्रतिकूल आएगा हमें क्या करना चाहिए? हमारा समुद्र का सहारा ना दे करके हम प्रभु पर सहारा लेना चाहिए. आणि आपल्या जीवनामध्ये आलेल्या प्रतिकूल अवस्थेमध्ये आपण आपल्या बुद्धीवर विसंबून न राहता आपण परमेश्वरावर आश्रय धरायचा आहे. हम अपनी तरफ से कोई निर्णय लेगा तो जरूर हमारे लिए धोखा हो जाएगा. आणि आपण स्वतःहून कुठला निर्णय घेतला तर निश्चितच आपण फसल्या जाऊ. अभी दावीद में एक अच्छा समझ काम किया. आणि आता दाविदामध्ये एक चांगली समज कार्य केलं. तो फिर उसका 8 वचन पढ़ना 30 का 8. आणि 30 अध्याय त्याचं 8 वचन. और दाऊद ने यहोवा से पूछा, हाँ। क्या मैं इस दल का पीछा करूं? हाँ। क्या उसको जा पकड़ूंगा? हाँ। उसने उससे कहा, पीछा कर, हाँ। क्योंकि तू निश्चय उसको पकड़ेगा हाँ। और निसंदेह सब कुछ छुड़ा लाएगा. देखा, प्रभु से आप हर बात में प्रभु से पूछना चाहिए. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रभूला विचारायला पाहिजे. देखो, आपको कभी भी ऐसा एक अवस्था आ सकता है कि आपको कोई टेंशन में आ गया या दुखी हो गया, निराश हो गया, तुरंत क्या करना चाहिए? तुरंत प्रभु की उपस्थिति में जाना और बाइबल निकालना और बाइबल पढ़ना. तुरंत आप मैं आपको तो प्रभु आपसे बात करेगा. आणि मग ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं संकट परीक्षा येईल त्या वेळेला काय करायचं? लगेच आपण बायबल काढायचंय, बायबल वाचायचंय आणि प्रभू त्या वचनाच्या द्वारे निश्चितच तुम्हाला त्याचा मार्ग दाखवेल. आप कभी नहीं सोचता ऐसा वचन के द्वारा प्रभु आपसे बात करेगा ही. आणि तुम्ही कधी विचार करणार नाही अशा वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्याशी बोलेल. आप प्रभु को उपस्थिति छोड़ करके अपनी निर्णय में नहीं भागना. आणि देवाची उपस्थिती सोडून आपल्या निर्णयामध्ये नाही पडायचं. अभी दावीद यहाँ पर प्रभु को पूछा, आज हमको प्रभु को पूछने के लिए कोई दिक्कत नहीं क्योंकि बाइबल हमारे हाथ में है. आणि दाविदाने या ठिकाणी प्रभूला विचारलं. आज आपल्याला विचारण्याची गरज नाही कारण बायबल आपल्या हातात आहे. जैसे बाइबल खोलेगा तुरंत वो वचन की तरह प्रभु आपसे बात. आणि जसं तुम्ही बायबल उघडाल प्रभू लगेच वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलेल. तो प्रभु ने दावीद से बात किया आणि प्रभू दाविदाशी बोलला और दावीद गया आणि दावीद गेला. और उसका 18-19 वचन में हम देखता है. आणि त्याच्या 18 आणि 19 वचनामध्ये आपण पाहतो. जो कुछ अमालेकी ले गए थे वह सब हाँ। दाऊद ने छुड़ाया, हाँ। और दाऊद ने अपने दोनों स्त्रियों को भी छुड़ा लिया, हाँ। वरन उनके क्या छोटे क्या बड़े क्या बेटे क्या बेटियां हाँ। क्या लूट का माल सब कुछ जो अमालेकी ले गए थे हाँ। उसमें से कोई वस्तु न रही जो उनको न मिली हो, हाँ। क्योंकि दाऊद सबका सब लौटा लाया. देखा, दावीद कुछ भी खोने नहीं दिया. आणि दाविदाचा काहीही नष्ट होत झालं नाही. विजय क्यों हुआ? आणि त्याला विजय का मिळाला? प्रभु को पूछा. आणि त्याने प्रभूला विचारलं. एक बात मैं आपको बताता हूं. एक गोष्ट सांगू इच्छितो. आज भी मतलब प्रभु के लोगों का चेहरा कैसे होना चाहिए? आणि प्रभूच्या लोकांचा चेहरा कसा राहिला पाहिजे? आनंद होना चाहिए. आनंदी राहिला पाहिजे. क्योंकि प्रभु की ओर से चलाया जाने वाला जीवन जय उत्सव का जीवन है. कारण प्रभूच्या द्वारे चालविलं जाणं जीवन जे आहे ते जय उत्सवाचं जीवन आहे. कई लोगों का चेहरा देखता है तो बहुत उदास और निराश है. आणि काही लोकांचा चेहरा बघितला तर एकदम उदास आणि निराश राहतो. क्यों? का? प्रभु आपके साथ नहीं. तुमच्या सोबत प्रभू नाहीये का? परीक्षा आया इसलिए. आणि परीक्षा आहे म्हणून. परीक्षा आने के टाइम पर क्या करना चाहिए? आणि परीक्षा आल्यानंतर काय करायला पाहिजे? प्रभु यीशु मसीह के साथ तीनों प्रकार का परीक्षा हुआ आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत तिन्ही प्रकारच्या परीक्षा झाल्या. है ना. लूका 4 अध्याय और मत्ती 4 अध्याय, दोनों अध्याय 4 अध्याय जब शुरू करेगा. आणि लूक त्याचा 4 अध्याय आणि मत्ते त्याचा 4 अध्याय या दोन्ही अध्यायामध्ये सैतानाने घेतलेली प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा आपण पाहू शकतो. उस समय में हर बात में प्रभु यीशु ने क्या जवाब दिया? आणि त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक गोष्टीचं उत्तर कशा प्रकारे दिलं? वचन में ऐसा लिखा है. वचनामध्ये असं लिहिलंय. वचन में ऐसा लिखा है. आणि वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. कितना अनोखा बात है भैया. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. आपको इसलिए ना प्रभु में आने के बाद में हमें वचन जानना जरूरी है आणि म्हणून प्रभू मध्ये आल्यानंतर वचन जाणणं गरजेचं आहे. क्योंकि वचन में क्या लिखा हो वो है सच. कारण वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते आहे सत्य. आपके बारे में एक अद्भुत प्रकार का एक वचन है. आणि एक अद्भुत प्रकारे असं वचन आहे. नीति वचन 23 का 7. नीती सूत्र 23 अध्याय त्याचं 7 वचन. आप जो है आप कोई सोचता या आप जो सोचता आप वही है. आणि तुम्ही जो विचार करता तसे तुम्ही आहात. क्या बात है.
है। आप सोचो, जैसे मन में विचार करते हैं, आपका मतलब एक लोग है ना, जो आप सोचता है ना, आप वही है। आणि प्रत्येक मनुष्य ज्या प्रकारे विचार करतो तो तसा आहे. तो इसलिए मतलब आपको मालूम है ना, कई लोग मतलब चोरी के बारे में सोचते रहता है और वो जिसको भी देखता है वो भी चोर समझता है लेकिन उसका काम चोरी है. आणि काही लोक नेहमी चोरी संबंधाने विचार करत राहतात आणि त्याला त्यांच्या समोर जो कोण येतो त्यांना तो चोरच वाटतो, कारण का तो स्वतः चोर आहे. प्रभु का धन्यवाद. प्रभूला धन्यवाद असो. मैं आप हर एक पवित्र लोगों को प्रोत्साहन देना चाहता हूँ. आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी प्रोत्साहन देऊ इच्छितो. हम प्रभु में आने के बाद हमें जय के उत्सव के साथ प्रभु ले चलता है. आणि आपण प्रभू मध्ये आल्यानंतर प्रभू आपल्याला जय उत्सवासह घेऊन चालतो. प्रभु ने हमें हमारे जीवन के लिए कितना बड़ा कार्य किया. आणि प्रभूने आपल्या जीवनाकरता केवढं मोठं कार्य केलं. हमने प्रभु से क्या पाया, आणि आपण प्रभू पासून काय मिळवलं, ये बात हमें याद रखना. आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. क्योंकि जो लोग उद्धार पाया, हमें इससे बढ़कर क्या चाहिए. आणि लोक प्रभू पासून तारण प्राप्त केला, तर याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. है जिसको प्रभु का संतान होने का अधिकार मिला, और क्या चाहिए. आणि त्यांना प्रभूचे पुत्र होण्याचा अधिकार मिळाला, याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. आप स्वर्ग का बारिश बन गया, यीशु मसीह के साथ संगी बारिश हो गया, और क्या चाहिए. आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत आपण त्याचे स्वर्गाचे वाटेकरी झालो, याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. मतलब ये बात सच नहीं है क्या. आणि गोष्ट खरी नाहीये का. सच्ची बात है प्रियो. आणि खरी गोष्ट आहे प्रियांनो. अगर आपका उद्धार हुआ है, आणि जर तुमचं तारण झालेलं आहे तर, लेकिन बहुत लोगों के जीवन में ऐसे बातों का विश्वास पे वो कमजोर है. आणि पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टीमध्ये कमजोर आहे. मतलब उनको पक्का विश्वास नहीं. आणि त्यांना दृढ विश्वास नाहीये. हमें पक्का विश्वास चाहिए. आणि आपल्याला दृढ विश्वास राहिला पाहिजे. देखो जैसे अभी मतलब हम यीशु मसीह के आगमन में जाएगा, जिसको ये आशा है तो उसमें एक चिन्ह है. आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये जाऊ, ज्याच्यामध्ये ज्याला ही आशा आहे त्याच्यासाठी एक चिन्ह आहे. क्या चिन्ह है. आणि ते चिन्ह काय आहे. अपने आप को पवित्र रखता है. सबको नहीं आता. जैसा वो पवित्र है वो अपने. मतलब पहले वरना 3 का 2 और 3 हुए. आणि पहिलं योहान 3 अध्याय त्याचं 2 आणि 3 वचन. हर एक देखो ऐसा वचन पवित्र लोगों को सबको आना ही चाहिए. आणि हे वचन अशा प्रकारचं वचन प्रत्येक पवित्र भक्ताला यायलाच पाहिजे. हे प्रियो, हाँ। अब हम परमेश्वर की संतान हैं हाँ। और अभी भी प्रकट नहीं हुआ हाँ। कि हम क्या पूछोगे. हाँ। इतना जानते हैं कि जब वो प्रकट होगा तो हम भी उसके समान होंगे, क्योंकि उसको वैसा ही देखेंगे जैसा वह है. हाँ। और जो कोई उस पर ये आशा रखता है, देखा, और जो कोई प्रभु के आगमन में मैं जाने वाला है और यीशु मसीह के जैसा मैं बनने वाला है, ये आशा जिसका जीवन में है वो अपने आप को हाँ। वैसा ही पवित्र करता है हाँ। जैसा वो पवित्र है. अभी आप बताओ, वो इसका चिन्ह है. आणि ते त्याचं चिन्ह आहे. मतलब एक सच्चा उदार पाया व्यक्ति को, जिसको प्रभु की आत्मा मिला है, उसको प्रभु के आगमन में मैं जाऊंगा करके निश्चय है, वो क्या करेगा, दिन प्रतिदिन एक पवित्र जीवन के प्रति पुलिसागी बनेगा. आणि ज्याला देवाचा पवित्र आत्मा मिळालेला आहे आणि ज्याला या गोष्टीची आशा आहे की प्रभूच्या आगमनामध्ये मी त्याच्यासोबत जाईल, तो काय करेल, दिवसेंदिवस आपल्याला पवित्रीकरणामध्ये परिपूर्ण बनवत जाईल. हम धन्य लोग हैं या श्रापित लोग हैं. आपण धन्य लोक आहोत का श्रापित लोक आहोत. धन्य लोग हैं. धन्य लोग है ना. आणि आपण आशीर्वादित लोक आहोत. परंतु अगर प्रभु का नाम में अगर आप धन्य नहीं बना तो, आणि प्रभूच्या मोजणीमध्ये जर आपण आशीर्वादित नाही राहिलो तर, है आप सोचो. अच्छा, कितने लोग बोलता है कि मैं प्रभु को प्यार करता हूँ. आणि किती लोक असं म्हणू शकतील की मी प्रभूवर प्रेम करतो. हालेलुया. प्यार करता है. देखो, प्यार करने वाला प्रभु का बात मानेगा ना. आणि जे प्रभूवर प्रेम करतात ते प्रभूच्या आज्ञेचं पालन करतील ना. मतलब कैसा प्यार करता. आणि कसं प्रेम करतात. अभी आप मुझे बताओ, प्यार करने वालों के साथ समय बिताने के लिए हमको कितना अच्छा लगता है. आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासोबत वेळ घालवायला आपल्याला किती आनंद होतो. सच्ची बात है ना. खरं आहे ना. आज के दिन में कितना देर प्रभु के साथ बिताया. आणि आजच्या दिवसामध्ये किती वेळ प्रभू सोबत घालवला. प्रभु से क्या क्या बात सीखा. आणि प्रभू पासून काय काय शिकले. हमारा ये जो प्यार जो है सिर्फ शब्दों में है, दिल से नहीं. आणि हे जे आपलं प्रेम आहे ते फक्त ओठांमध्ये आहे, हृदयापासून नाही. प्रियो, हमें प्रभु से बढ़ करके हमारे लिए चाहने वाला कुछ भी बात नहीं. आणि प्रभूपेक्षा जास्त आपल्याला आवडणारी गोष्ट दुसरी काहीच नाही. अपने जीवन में हमें भरकर देखना है. आणि आपण आपलं जीवन पारखून बघायचंय.
मैं वास्तव में प्रभु को जैसा प्यार करना चाहिए करता है क्या? आणि खरोखर प्रभूवर जसं प्रेम करायला पाहिजे तसं प्रेम मी करतो का? पतरस को प्रभु ने क्या पूछा था? पेत्राला प्रभूने काय विचारलं होतं? इन सबसे बढ़कर तू मुझे प्यार करता है क्या? आणि या सर्वांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का? प्रभु को आपका पूरा प्यार चाहिए। आणि प्रभूला तुमचं सगळं प्रेम पाहिजे। अरे पवित्र लोग ये बात को जानना है। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने या गोष्टीला जाणायचंय। आप प्रभु जो प्यार आप बांटने जाएगा प्रभु नहीं मानेगा। आणि तुम्ही प्रेम जर वाटाल तर प्रभूला ते नाही आवडणार। आपका पूरा प्यार प्रभु को चाहिए। आणि तुमचं सगळं प्रेम प्रभूला पाहिजे। मार्क 12:30 मान त्याचा 12 अध्याय त्याचं 30 वचन। तू प्रभु अपने परमेश्वर से अपने सारे मन और अपने सारे प्राण से और अपनी सारी बुद्धि से और अपनी सारी शक्ति से प्रेम रखना। देखा ये प्रभु के लोगों के प्रति आज्ञा है प्रियो। आणि हे प्रभूच्या लोकांसंबंधाने आज्ञा आहे। लेकिन प्रभु जब तोलेगा आणि प्रभु ज्या वेळेला मोजेल ऐसा प्यार कम ही पाएगा। आणि जर प्रेमामध्ये कमतरता मिळाली तर क्या होगा? काय होईल? पहला कुरिन्थी 16 अध्याय का 22 वचन। आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 16 अध्याय त्याचं 22 वचन। यदि कोई प्रभु से प्रेम न रखे तो वो शापित है। देखा है? अभी सबसे बड़ी बात है प्रियो, हम प्रभु को कैसा प्रेम करता आणि आपण प्रभूवर कसं प्रेम करतो वो बात को जानना जरूरी बात। आणि ती गोष्ट जाणणं गरजेचं आहे। प्रभु हमारा प्यार को तोलता आणि प्रभू आपलं प्रेम मोजतो। वो शिमोन का घर में शिमोन ने भोजन के लिए बुलाया था आणि शिमोनाने आपल्या घरामध्ये त्याला जेवायला बोलवलं होतं। लूका 7 अध्याय में। लूक त्याच्या 7व्या अध्यायामध्ये खाने के लिए बुलाना के लिए खर्च है ना, आणि जेवायला बोलवायचं तर त्याच्याकरता खर्च आहे ना। पर वो अमरी के बावनी स्त्री आया आणि त्या ठिकाणी एक पापी स्त्री आली। वो यीशु मसीह के पास स्थान में आकर के अपने आंसू से उनका पाँव भीगा और बाल से पहुंचा और अब इत्र मना। आणि मग तिने काय केलं? आपल्या डोळ्याच्या अश्रूंच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचे पाय ओले केले, आपल्या केसांनी ते पुसले आणि त्याच्यावर इत्र टाकलं। प्रभु ने शिमोन को क्या बोला? आणि प्रभूने शिमोनाला काय म्हटलं? 2 कर्जदार था। 2 ऋणी होते। क्योंकि शिमोन का दिल में विचार नेगेटिव विचार आया आणि शिमोनाच्या मनामध्ये नकारात्मक विचार आले। देखो इधर बैठा हुआ कई लोगों का दिल में नेगेटिव विचार है तो प्रभु उनको देख करके बोल रहा है। आणि या ठिकाणी बसलेल्यापैकी ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार आहे प्रभू त्यांच्याशी या वचनाच्या द्वारे बोलत आहे। शिमोन 2 कर्जदार था आणि हे शिमोना 2 ऋणी होते। एक 10 करोड़ आणि एकाचं कर्ज 10 करोड होतं और एक 10,000 आणि एकाचं 10,000 रुपये। दोनों को माफ कर दिया। आणि दोघांचंही कर्ज माफ केलं। कौन ज्यादा प्यार करेगा? आणि मग कोण जास्त प्रेम करेल? ज्यादा हिसाब करना जरूरत नहीं पड़ा, शिमोन ने जंप करके बोला इसको ज्यादा माफ दिया। आणि मग जास्त विचार करण्याची गरज नाही पडली। शिमोनाने एकदम उडी मारत सांगितलं की ज्याचं जास्त कर्ज माफ झालं। दूसरा और Praise the Lord. कितना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। प्रभु प्यार तोलता है। आणि प्रभू प्रेम मोजतो। हमारा प्यार आज प्रभु से कैसा है? आणि आज आपलं प्रेम प्रभूवर सोबत कसं आहे? वास्तव में मैं प्रभु को प्यार करता है क्या? आणि खरोखर मी प्रभूवर प्रेम करतो का? हमें परखना चाहिए। आपण पारखायला पाहिजे। एक पवित्र लोग एक विजय जीवन बिताना है तो एक डिसिप्लिन जीवन होना चाहिए। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने जर एक विजय जीवन जगायचं आहे तर एक नियमबद्धतेचं जीवन राहायला पाहिजे। बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य आपका उड़ने का एक टाइमिंग होना चाहिए। आणि तुमचा उठण्याची एक ठराविक वेळ राहायला पाहिजे। आपका वचन पढ़ने का एक टाइमिंग होना चाहिए। आणि वचन वाचण्याची एक ठराविक वेळ राहायला पाहिजे। आपका प्रार्थना का एक टाइमिंग होना चाहिए। आणि तुमच्या प्रार्थना करण्याची एक वेळ राहायला पाहिजे। पर हर बात में एक टाइमिंग होना बहुत जरूरी बात है। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक नियुक्त अशी वेळ राहणं गरजेचं आहे। मैं रोज इतना से अभी आप मानो कभी एक आधा कुछ ज्यादा मानो फंक्शन का दिन या कुछ ऐसा दिन गड़बड़ हो गया वो बात अलग है, लेकिन नॉर्मल नीति में आपको मालूम है आपका जिंदगी में कौन सा समय सूटेबल है कि मैं प्रभु के साथ ज्यादा समय बिता सकूं। आणि सर्वसाधारण रीतीने तुमच्या आयुष्यामध्ये कुठली वेळ अशी आहे की तुम्ही जास्त वेळ तुम्ही प्रभूच्या सोबत घालू शकता। और वो आपने
मतलब बिल्कुल डिसिप्लिन विधि में उसको मेंटेन करना चाहिए। आणि मग तुम्ही एकदम नियमबद्धतेने ते वेळ मेंटेन करायला पाहिजे प्रभु का लोग ऐसा कार्य करना बहुत जरूरी बात है। आणि प्रभूच्या लोकांनी असं काम करणं गरजेचं आहे कई लोगों का ऐसा कुछ मतलब डिसिप्लिन नहीं, आणि काही लोक अशा प्रकारे कुठलं नियमबद्धता नाही वो व्यक्ति को बोलते हैं आलसी। आणि त्या व्यक्तीला म्हटलं जातं आळशी मौका मिल गया तो पढ़ो, पर नहीं तो जाने दो। आणि वेळ मिळाला तर वाचेल नाही तर जाऊ द्या नहीं, नाही प्रेम प्रभु का दृष्टि में कोई लोग श्रापित है। आणि देवाच्या दृष्टीमध्ये ते लोक श्रापित आहे आपको नहीं सिखाया, नहीं बोलना। आणि तुम्हाला शिकवलं नाही तर नका बोलू मैं इस बात क्लियर कट में आपको बताना चाहता हूँ, एक प्रभु का जो कम से कम रोज 4 बजे तो जगना ही चाहिए सुबह। आणि एक प्रभूच्या व्यक्तीने कमीत कमी सकाळी पहाटे 4 वाजता उठायलाच पाहिजे तकलीफ है क्या? त्रास आहे का मैं 3 बजे उठता हूँ, इसलिए मैं आपको बोला 4 बजे आप मेरे से भी एक कदम नहीं था उठो। आणि मी 3 वाजता उठतो म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या नंतर 1 तासाने उठा और आप 4 बजे उठने वाला एक सिस्टम लाएगा। आणि 4 वाजता उठण्याची एक तुम्ही सवय आणाल तर मैं आपको बोलना चाहता हूँ, आपको प्रार्थना के लिए, वचन पढ़ने के लिए, मतलब प्रभु में सामर्थ पाने के लिए खूब टाइम मिलेगा। आणि प्रार्थना करण्याकरता वचन वाचण्याकरता तुम्हाला खूप वेळ भेटेल और तो हम लोग एक्सक्यूज लेता आणि आपण काहीतरी कारण दाखवतो है, हम बोलते हैं कि हम बहुत देरी से सोया। आणि आपण असं म्हणतो खूप उशिरा झोपलो भैया कभी भी अगर आप ऐसा डिसिप्लिन देखिएगा ना, मैं कई बार कई कारण से 2 बजे आकर के सोया तो 3 बजे में उठ गया। आणि काही कारणाने मी रात्री 2 वाजता जरी झोपलं तरी 3 वाजता उठलो क्योंकि वो डिसिप्लिन, कारण तो नियमबद्धता डिसिप्लिन को डिसिप्लिन नहीं है तो डिसिप्लिन नहीं। आणि शिष्याला जर नियमबद्धता नाहीये तर मग तो शिष्य नाही तो इसलिए यिर्मयाह 48 का 10 में क्या लिखा? आणि म्हणूनच इर्मया 48 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये काय लिहिलंय शापित है वह जो यहोवा का काम आलस्य करता है। देखो मतलब उद्धार पाए हुए लोग भी श्रापित अवस्था में जाना कितना दुखदायी बात है। आणि तारण प्राप्त झालेले लोक सुद्धा श्रापित अवस्थेमध्ये जाणं म्हणजे केवढी भयंकर गोष्ट आहे प्रभु आपको श्राप नहीं दे रहा है, परंतु आप खुद श्रापित बन रहा है। आणि प्रभू तुम्हाला श्राप नाही देते पण तो श्राप तुम्ही स्वतःहून ओढून घेत आहात क्योंकि प्रभु का कार्यों के लिए आपको उत्साह नहीं। कारण प्रभूच्या कार्याकरता तुम्हाला उत्साह नाही अभी ठीक है, अभी जैसे कई लोग कंपनी से आता है, देरी से आता है, थोड़ा 5-10 मिनट या आधा घंटा लेट होता है, वो बात अलग है। आणि कोणी कामावर जातं आणि कामावरून लेट आल्या कारणाने मीटिंग मध्ये थोडंफार उशिरा येतं 5-10 मिनिटं त्याच्यामध्ये काही हरकत नाही मैं उनका बारे में नहीं बोल रहा हूँ, आणि त्यांच्या संबंधाने नाही म्हणत आहे परंतु कई लोग जो है ऐसा कुछ भी वादा नहीं लेकिन लेके आएगा। आणि काही लोकांना असं काही अडचण नाहीये तरी सुद्धा लेटच येतील आपको मालूम है इसके पीछे किसका हाथ है? आणि तुम्हाला माहिती आहे याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे विरोधी का हाथ है आणि प्लीज? विरोधी सैतानाचा हात आहे क्योंकि आपको कैसे भी आपके ऊपर श्राप लाना उसका लक्ष्य है। आणि कसे करून तुमच्यावर श्राप आणणं हा त्याचा उद्देश आहे जैसे अभी सवेरे अपने को 7:30 बजे मीटिंग है तो 10 बजे मीटिंग रहेगा तो भी 10:30 बजे आएगा है, 12 बजे मीटिंग रहेगा तो भी 12:30 बजे आएगा। और कितना भी आगे बढ़ाते जाओ 7:30 बजे मीटिंग है तो भी 8 बजे आएगा। आणि सकाळी 7:30 ला मीटिंग आहे तर लोक 8 वाजता येतात 10 वाजता जरी ठेवली तर ते 10:30 लाच येतील 12 ला जरी ठेवली तरी ते 12:30 लाच येतील आप लोगों ने देखा होगा ना, आणि तुम्ही पाहिलं असेल ना हम देख रहे हैं प्रियो। मैं आपको बताना चाहता हूँ, आपको इस विषय में विरोधी धोखा दे रहा है। आणि या विषयामध्ये विरोधी तुम्हाला फसवत आहे प्रियो ऐसा नहीं करना प्रियो। आणि प्रियानो असं करू नका ये एक दिन प्रभु का न्यायासन के सामने आपको बड़ा नुकसान हो जाएगा। आणि प्रभूच्या न्यायासनासमोर तुम्हाला खूप मोठं नुकसान होईल बहुत भयंकर बात है। आणि खूप भयंकर गोष्ट आहे इवन दूसरे एक श्रापित होने वाला बात है, आणि अजून एक श्रापित करणारी गोष्ट प्रभु का लोगों में आने वाला धोखा की बात है। आणि प्रभूच्या लोकांमध्ये येणारी ती फसगत आहे मैं कह रहा हूँ पहला अध्याय का 8 बजे गलातीकाराचं पत्र पहिला अध्याय 8 वचन परंतु यदि हाँ। हम यह स्वर से कोई दूर भी हाँ। उस सुसमाचार को छोड़ हाँ। जो हमने तुम्हें सुनाया था हाँ। कोई और सुसमाचार तुम्हें सुनाए तो शापित हो। देखा बोलने का मतलब ये वचन को टेढ़ा मुड़ा कभी नहीं करना प्रिय। आणि देवाचं वचन कधीही ते वाकडं तिकडं करू नका त्याच्यात भेसळ करू नका आपको जो भी सिखलाई दिया एकदम प्योर दिया, प्योर। आणि तुम्हाला जे काही शिक्षण दिलं हे एकदम पवित्र असं शुद्ध असं शिक्षण दिलं इस वचन में थोड़ा भी तोड़फोड़ या कुछ मिलाने का कोशिश नहीं करना। आणि या परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही काहीही भेसळ करण्याचा प्रयत्न करू नका
दास यहाँ पर बोलता है स्वर्गदूत भी आकर के बोलेगा तो वो भी श्रापित है. आणि प्रभूचा दास या ठिकाणी म्हणतो स्वर्गदूतांनी जरी येऊन याच्या विरुद्ध जर काही सांगितलं तर तो श्रापित असो. क्योंकि ये गारंटी वचन है, आणि एकदम गॅरंटेड असं वचन आहे ये कभी बदलेगा नहीं. आणि हे कधी बदलणार नाही. यदि प्रभु के उपस्थिति में खड़ा होता है तो मैं आपको बोलना चाहता हूँ, इस वचन को 1 घंटा प्रचार के लिए मुझे कम से कम 8 घंटा प्रभु के उपस्थिति में रहना ही पड़ता. आणि मग ज्या वेळेला प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला ज्या वेळेला 1 तासाचं जर वचन सांगतो त्याच्याकरता मला 8 तास प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसावंच लागतं. आपको क्या लगता है ऐसे ही हो जाता? आणि तुम्हाला काय वाटतं असंच होतं का? नहीं प्रियो, आप ऐसा मत सोचो, नाही प्रियांनो, तुम्ही असा विचार नका करू. है ना. बिल्कुल प्रभु से बात करके मैं आपको देता हूँ. निश्चितच प्रभू पासून प्राप्त करून तुम्हाला देतो. इसलिए जो वचन आता है, आणि म्हणून जे वचन येतं ये वचन पर गौर देना. आणि या वचनाकडे लक्ष द्या. यिर्मयाह 11:3. यिर्मया 11 अध्याय 3 वचन. लॉर्ड उनसे कहो, इस्राएल का परमेश्वर यहोवा यो कहता है, श्रापित है वो मनुष्य जो इस वाचा के वचन न माने. देखा प्रियो, ये वचन को पूरा दिल से मानना है. आणि देवाचं वचन संपूर्ण हृदयाने आपल्याला पालन करायचंय. तो आप नहीं मानेगा तो आणि जर तुम्ही नाही पालन करणार आपको कैसे भी आपके ऊपर श्राप लाने के लिए शैतान कोशिश में. आणि कसंही करून तुमच्यावर श्राप आणण्याकरता शैतान प्रयत्नशील आहे. जैसा अभी यहूदी पीढ़ी सोचा हम यहूदी है इसलिए हम अब्राहम की संतान है, हमको कोई प्रॉब्लम नहीं, ऐसा सोचा. लेकिन प्रॉब्लम आणि यहूदी लोकांनी विचार केला आम्ही अब्रामाची पिढी आहे, आम्हाला कुठल्या प्रकारची समस्या येणार नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये समस्या राहिल्या. प्रभु में आने के बाद में हर बात में प्रभु का वचन में मतलब उसको उत्साह से मानना, आनंद से मानना, खुशी से मानना, तुरंत मानना, ये बहुत बड़ी जरूरी बात. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर परमेश्वराचं वचन एकदम आनंदाने, उत्साहाने आणि एकदम तत्परतेने पालन करणं गरजेचं आहे. किसी प्रकार भी हमारा मन बहकना नहीं. आणि कुठल्याही प्रकारे आपलं मन बहकू नये. और एक शब्द यिर्मयाह 17:5 में हम लोग देखता है. आणि यिर्मया 17 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये अजून एक श्रापाची गोष्ट पाहतो. यहोवा यो कहता है, हाँ। श्रापित है वह पुरुष हाँ। जो मनुष्य पर भरोसा रखता है. देखा, मनुष्य पर प्रियो हमारा भरोसा पूर्ण रूप में प्रभु में होना चाहिए. आणि प्रियांनो, आपला भरोसा संपूर्णरित्या प्रभूवर राहिला पाहिजे. मनुष्य में नहीं होना चाहिए, मनुष्यामध्ये नाही राहिला पाहिजे. हमारे नौकरी में नहीं होना आणि चाहिए, आपल्या कामावर नाही राहिला पाहिजे. धन दौलत में नहीं होना आपल्या चाहिए, धन संपत्तीवर नाही राहिला पाहिजे. रिश्तेदारों में नहीं होना आपल्या चाहिए. नातेवाईकांवर नाही राहिला पाहिजे. यो हमारा पूर्ण भरोसा प्रभु में होना. आणि आपला संपूर्ण भरोसा जो आहे तो प्रभूवर राहिला पाहिजे. देखो ये छोटा सा आयु है. आणि बघा, हे छोटंसं आयुष्य आहे. ये इस जीवन में कैसे कैसे अनुभव में गुजरना पड़ेगा अपने को मालूम नहीं. आणि आपल्या या छोट्याशा जीवनामध्ये कशा कशा प्रकारच्या अनुभवामधून आपल्याला जावं लागेल आपल्याला माहित नाही. वचन सुनने के लिए अवसर मिलना तक प्रभु का अनुग्रह है. आणि वचन ऐकण्याची संधी मिळणं सुद्धा ही देवाची कृपा आहे. और हमें वचन को ही समझाना है तो डबल आशीष आणि वचन जर आपल्याला कोणी समजून सांगत आहे तर मग दुप्पट आशीर्वाद आहे. है ना. हम लोग थोड़ी देर पहले मैं पॉल ब्रदर अपने पड़ोसी के पास गया था. आणि थोड्या वेळापूर्वी मी आणि पॉल ब्रदर आपले जे शेजारी आहे त्यांच्याकडे गेलो होतो. पैरालिसिस पड़ा हुआ है. आणि त्यांना पॅरालिसिस झालेला आहे. अभी आपको मालूम है कि मतलब लोगों को अपनी ताकतों में कितना घमंड रहता. आणि लोकांना आपल्या सामर्थ्यामध्ये किती गर्व राहतो. हमने उनको प्यार से समझाया, आणि आम्ही त्यांना प्रेमाने समजून अभी सांगितलं. भी अपना पाप कबूल कर. आणि अजूनही तुम्ही आपलं पाप मान्य करा. प्रभु यीशु मसीह आपका भी पापों के लिए सूली पर मरा. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सुद्धा पापांकरता वधस्तंभावर मेला. प्रभु यीशु पर विश्वास करेगा तो पाप क्षमा मिलेगा. आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करेल तर पापांची क्षमा भेटेल. तो इसलिए कुछ बात पवित्र आत्मा का अगुवाई से उनको बताया. आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये काही गोष्टी त्यांना सांगितल्या. और मैंने ये देखा, मी हे पाहिलं. उनका आंख भर गया था, आणि त्यांचे डोळे पाणावले होते. पानी गिरने लगा. आणि पाणी येत होतं. मतलब प्रभु काम किया. आणि प्रभूने कार्य केलं. तो प्रेम बहुत बड़ी बात है. फिर हमने प्रार्थना करके आया. आणि मग आम्ही प्रार्थना करून आलो. तो सबसे बड़ी बात प्रियो, किसका जीवन में कब क्या होता है कुछ बोल नहीं सकता. आणि कोणाकोणाच्या जीवनामध्ये कधी काय होईल आपल्या कोणाला माहित नाही. और तो ऐसे समय में भी कई लोगों को वचन सुनने का मौका नहीं मिलता. आणि काही लोकांना अशा वेळेला सुद्धा देवाचं वचन ऐकण्याची संधी नाही भेटत. आज हमें आज अपने दिल को परखना है. आज आपण आपलं हृदय पारखायचं. मुझे इतना बड़ा उद्धार किया वो प्रभु को मैं प्यार करता है क्या. आणि एवढं मोठं तारण दिलेल्या प्रभूवर मी प्रेम करतो का. अभी मैं एक बहुत गहरा बात मैं आपको बताने के लिए जा रहा है. आप लोग बहुत ध्यान से सुनना है. आणि एक गहन गोष्ट मी तुम्हाला सांगायला जाणार आहे. तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका. जो हमारा प्रभु को प्यार नहीं करता उनका 9 चिन्ह बताने जा रहा हूँ. आणि जे आपल्या देवावर प्रेम नाही करत त्याचे 9 चिन्ह मी सांगणार आहे. बहुत गहरा रीति में समझना. आणि खूप गहन रीतीने समजून घ्या. इतना
विस्तार से मैं सिर्फ पॉइंट बोलते जाऊंगा, आणि मी फक्त मुद्दे सांगत जाईल क्योंकि इतना वो एक बात भी मतलब बड़ा रीति में बोलने के लिए जाएगा तो बहुत टाइम जाएगा। आणि मग एक एक गोष्ट विश्लेषण करून सांगायचं झालं तर खूप वेळ जाईल। उसके लिए पहले आप पढ़ेंगे पहले यूहन्ना 2 अध्याय का 11 वचन। पहिलं योहान 2 अध्याय 11 वचन, उसमें 3 बात लिखा है, 3 बात जो प्रभु को प्यार ना करने वाला व्यक्ति का 3 अवस्था वहां पर वो एक शब्द में लिखा है। आणि त्या एका वचनामध्ये जे लोक प्रभूवर प्रेम करत नाही अशा त्यांच्या 3 चिन्ह लिहिलेले आहे। पहिलं योहान 2 अध्याय 11 वचन, पर जो कोई अपने भाई से बैर रखता है वह अंधकार में है। पहली बात देखो, ये सब प्रभु को प्रेम करने के ऊपर ये विषय है। आप बात को बहुत ध्यान से समझना। जो व्यक्ति अपनी भाई से प्रभु से प्यार करना ना, प्यार से प्यार करेगा। जो कोणी प्रभूवर प्रेम करतो तो आपल्या भावावरही प्रेम करेल। अभी यहाँ पर बोलता है जो अपने उस वचन वापस मारना हो शब्द को, पर जो कोई अपने भाई से बैर रखता है वह अंधकार में है। देखा मतलब वो व्यक्ति अभी भी अंधकार में, मतलब प्रभु को प्यार करना करने वाला अंधकार में है। आणि जो प्रभूवर प्रेम करत नाही तो अंधकारामध्ये आहे। क्योंकि प्रभु को प्यार करने वाला भाई से भी प्यार करेगा। आणि जो कोणी प्रभूवर प्रेम करेल तो आपल्या भावावरही प्रेम करेल। अच्छा आगे, और अंधकार में चलता है। हाँ देखिए, वो व्यक्ति अंधकार में चलता है। दूसरा उसका अनुभव है कि प्रभु को प्यार नहीं करने वाला अंधकार में चलता है। आणि प्रभूवर प्रेम न करणारा अंधकारामध्ये चालतो। और नहीं जानता कि कहाँ जाता है। देखा, वो कहाँ जाता है उसको मालूम नहीं। आणि तो कुठे जातो त्याला माहित नाही। अभी आज भी आप सोचिए, आप अभी वास्तव में कहाँ बैठा है, आणि तुम्ही आता विचार करा, तुम्ही आता खरोखर कुठे बसले? ज्योति में, अंधकार में है। आणि तुम्ही प्रकाशामध्ये का अंधकारात आहे? किसी के प्रति दिल में नफरत कड़वाहट रखा है क्या? आणि कोणा संबंधाने आपल्या मनामध्ये द्वेष ठेवलेला आहे का? ऐसा है तो आणि असं आहे तर वो अभी भी अंधकार में बैठा हुआ है। आणि अजूनही तो अंधकारात बसलाय। बोलेगा मुझे दिखता है, आणि तुम्ही म्हणाल मला दिसतं, पर जो प्रभु की तराजू में अभी भी आप अंधा है। आणि प्रभूच्या तराजूमध्ये तो अंधकारामध्ये आहे। अभी भी आप अंधकार में चलता आणि अजूनही तुम्ही अंधकारामध्ये चालता। और आप नहीं जानता आपकी यात्रा कहाँ के लिए। आणि तुम्हाला माहित नाही तुमचा प्रवास कुठे चाललाय। प्रभु को प्रेम ना करने वालों का पहला 3 चिन्ह ये है। आणि जे लोक प्रभूवर प्रेम करत नाही त्यांचे पहिले 3 चिन्ह हे आहे। और मैंने उसके आगे उसका 3 अध्याय का पर्यावरण 3:10 आणि पहिलं योहान 3 अध्याय त्याचं 10 वचन, इसी से परमेश्वर की संतान हाँ। और शैतान की संतान जाने जाते हैं। हाँ। जो कोई धर्म के काम नहीं करता हाँ। वो परमेश्वर से नहीं, हाँ। वरना वो जो अपने भाई से प्रेम नहीं रखता। हाँ देखिए, ये लोग मानो कौन है? ये परमेश्वर से नहीं, या ये उद्धार पाए हुए लोग नहीं। आणि हे देवापासून नाही किंवा त्यांचं तारण झालेलं नाही। तो ध्यान से सुनना, खूप लक्ष देऊन ऐका। आप प्रभु को प्यार करता है कि नहीं, उसका एक बड़ा चिन्ह ही है। आणि तुम्ही प्रभूवर प्रेम करता का नाही याचं खूप मोठं चिन्ह आहे। जो व्यक्ति प्रभु को प्यार नहीं करता, आणि जो व्यक्ती प्रभूवर प्रेम करत नाही या अपनी भाई से प्रेम नहीं करता, की जो आपल्या भावावर प्रेम करत नाही वो प्रभु से नहीं, आणि तो प्रभूपासून नाही, उसका उद्धार हुआ नहीं। त्याचं तारण नाही झालेलं, वो अभी भी अंधकार में है। अजूनही तो अंधकारात आहे। वो अंधकार में बैठा, आणि तो अंधकारामध्ये बसला, वो अंधकार में चलता, तो अंधकारामध्ये चालतो और उसका जीवन में कोई लक्ष्य नहीं। आणि त्याच्या जीवनाचा काही उद्देश नाही। 5वीं बात, 5वी गोष्ट, उसका पर्यावरण 3:14 पहिलं योहान 3 अध्याय 14 वचन, हम जानते हैं हाँ। कि हम मृत्यु से पार होकर जीवन में पहुंचे हैं, क्योंकि हम भाइयों से प्रेम रखते हैं। हाँ। जो प्रेम नहीं रखता हाँ। वो मृत्यु की दशा में रहता है। देखा, वो मृत्यु में मन बैठा हुआ है। आणि तो मरणामध्ये राहिलेला आहे। हर को भी पारखापर्यंत देखो, प्रभु को प्यार नहीं करने वाला अभी भी मृत्यु में है। आणि जे प्रभूवर प्रेम करत नाही अजूनही ते मरणाच्या अवस्थेमध्ये आहे। ये वचन को थोड़ा मानव अच्छी तरह उसका प्रकाश दिल में इसे टॉर्च मारता रहा, थोड़ा ठीक से मार कर देखो। आणि हे वचन ज्याप्रमाणे टॉर्च मारतो तसा टॉर्च मारून एकदम चांगल्या प्रकारे पारखून बघा। अभी भी मृत्यु में है या जीवन में है? आणि अजूनही मरणामध्ये का जीवनामध्ये आहे? हमें जो मिला हुआ जीवन, जो उद्धार पाए हुए लोगों को मिला हुआ जीवन कैसा अनोखा और अतुल्य जीवन है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना मिळालेलं जीवन केवढं अतुल्य असं जीवन आहे। मैं शायद कल आपको बताया था, आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं, कल बताया, संडे बताया, जो हमें मिला हुआ जीवन, अनंत जीवन, वो जीवन, प्रभु का जीवन, वो जीवन और किसी को नहीं मिला, सिर्फ हमें मिला, क्योंकि हम हमेशा प्रभु प्रिय परमेश्वर के साथ
हमेशा रहने वाला है। Amen, amen. पिता हुआ मानव दिनों में प्रभु त्रिएक परमेश्वर अकेला था, तो भविष्य में हमें भी उसमें मिलाया, क्योंकि प्रभु ने हमें अनंत जीवन दे करके उसका ही भाग कर दिया। आणि झालेल्या त्या अनादी कालापासून पिता परमेश्वर आणि पुत्र हे एकटे होते, पण आता प्रभूने आपल्याला ते सार्वकालिक जीवनाच्या द्वारे त्यांच्या सोबतच जोडलेलं आहे. Amen, amen. बरे अर्थ क्या प्रियो? सांगायचं तात्पर्य काय प्रेरणो? पिता हुआ अनादिकाल से त्रिएक परमेश्वर अकेला था, आणि झालेल्या त्या अनादी कालापासून त्रिएक परमेश्वर एकटे होते, और अभी होने वाला उस अनंत काल में त्रिएक परमेश्वर के साथ मंडली देगा। आणि येणाऱ्या त्या अनंत कालामध्ये त्रिएक परमेश्वरासोबत मंडळी राहील. Praise the Lord. हम बिल्कुल प्रभु से लिपटा रहे। आणि आपण एकदम प्रभूशी जडून राहू. Praise the Lord. क्या अनुभव है? काय अनुभव राहील? बहुत गहरा बात है। आणि खूप गहन गोष्ट आहे ना प्रियांनो. मतलब ये यीशु मसीह की इच्छा है। आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. मतलब पिता पुत्र पवित्र आत्मा परमेश्वर जहाँ पर रहता है ना, वहाँ पर हम भी रहना। यूहन्ना 17:24। आणि योहान 17 अध्याय त्याचं 24 वचन. सच में ना, ये वचनों को हम थोड़ा खोल करके, अच्छा दिल खोल करके समझो। आणि देवाचं हे जे वचन आहे ते आपण एकदम हृदय उघडून जरा विचार करा. हाँ, हे पिता, मैं चाहता हूँ हाँ। कि जिन्हें तूने मुझे दिया है, हाँ। जहाँ मैं हूँ हाँ। वहाँ वे भी मेरे साथ हो, हाँ। कि वे मेरे उस महिमा को देखे हाँ। जो तूने मुझे दी है, हाँ। क्योंकि तूने जगत की उत्पत्ति से पहले हाँ। मुझसे प्रेम रखा. देखा इसका मतलब मैं कहाँ पर है? पिता के पास. मैं पिता के साथ पिता के सिंहासन में। आणि मी पित्यासोबत पित्याच्या सिंहासनावर आहे. अभी मतलब पिता ने दिया हुआ हमें भी यीशु मसीह वहाँ पर मिलना चाहता। आणि ज्यांना पित्याने आपल्याला दिलेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपणही तिथं भेटावं. हमारा अनंतकाल का पदवी कितना महनीय है प्रियो। आणि आपलं सार्वकालिक जीवनाचं जे पद आहे ते किती महनीय आहे. हम प्रिय परमेश्वर के साथ हमेशा रहेगा। आणि त्रिएक परमेश्वरासोबत निरंतर निरंतर आपण राहू. Praise the Lord. Amen. उस पहाड़ में यीशु मसीह थोड़ा अपना महिमा दिखाया तो पत्रोस का हवा उड़ गया। आणि त्या डोंगरावर ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपला थोडा गौरव दाखवला त्या वेळेला पेत्राची हवा उडाली. पत्रोस बोलता है पेत्र असं म्हणतो, यहाँ पर रहना हम यहाँ पर रहना चाहते। आणि प्रभू आपण इथं राहणं चांगलं आहे. देखो है, पर प्रभु का थोड़ा महिमा देखा हुआ पत्रोस को अभी उधर छोड़ करके जाने की इच्छा ही नहीं। आणि प्रभूचा थोडासा गौरव बघितलेला पेत्राला आता ते सोडून जाण्याची इच्छा नाही. ये जो हारा हुआ लोग है ना, 1000 साल स्वर्ग में रहेगा तो भी जो प्रभु के साथ रहने का जो आनंद जो है कभी नहीं मिलेगा। आणि 1000 वर्ष ते स्वर्गामध्ये राहिलं तरी सुद्धा प्रभू सोबत राहिल्याचा जो अनुभव आहे तो तिथे मिळणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. बहुत गंभीर बात है प्रियो। आणि खूप गंभीर गोष्ट आहे. अच्छा ऐसा कि राज्य में राजा होकर मिलने के लिए आपको इच्छा नहीं? आणि 1000 वर्षाच्या राज्यामध्ये राजा होऊन राहण्याची तुमची इच्छा नाहीये का? उसके लिए हमें कुछ ऐसा कुछ मतलब हार्ड वर्क करना चाहिए। आणि त्याच्याकरता काही कठीण परिश्रम आपल्याला करण्याची गरज आहे का? कुछ नहीं। आणि काहीच नाही प्रिय. देखो प्रभु में बना रहना उसके लिए कोई दिक्कत नहीं, आणि प्रभूमध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही. एकदम साधारण बात है। आणि एकदम साधारण गोष्ट आहे. लेकिन आज आणि आज बहुत लोग एक सच्चा भक्ति के जीवन बिताने की तैयारी में नहीं। आणि एक खरं भक्तीचं जीवन जगण्याकरता लोक तयार नाही. क्यों नहीं? का नाही? क्योंकि अपने जीवन में कोई भी प्रकार का तकलीफ वो चाहता ही नहीं। आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास यावा अशी त्यांची इच्छा नाही. सच्चा भक्त के जीवन में क्या रहेगा? आणि खरा जो भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये काय राहील? पहला दूसरा तिमोथी 3:12। दुसरं तिमोथेला पत्र 3 अध्याय त्याचं 12 वचन. जिनके मसीह यीशु में भक्ति के साथ जीवन बिताना चाहते हैं हाँ। वे सब सताए जाएंगे। देखा अभी आप बताओ, मानो 50% सतावट का है। आणि त्याच्यापैकी 50% लोकांचा छळ होईल ऐसे क्या? असं आहे का? नहीं, नाही तर. सब लोग सतावट का है। आणि सर्व लोकांचा छळ होईल. तो आपको मालूम है कल परसों एक बड़ा न्यूज़ चल रहा है। आणि काल परवापासून एक बातमी येत आहे. एक कर्नल मानव वो सिख धर्म का गुरुद्वारा में जाकर के उन्होंने मानव उनके साथ उनका पूजा में भाग नहीं लिया, तो उनको आर्मी से निकाल दिया। आणि एक कर्नल आहे ते गुरुद्वारामध्ये जाऊन त्यांच्या पूजेमध्ये त्यांनी भाग नाही घेतला
म्हणून त्यांना नोकरीवरून काढून टाकलं उन्होंने हमारा केस किया आणि त्यांनी केस केली. तो हाई कोर्ट ने हमारा बोला नहीं तुम जो भी किया गलत किया. आणि हायकोर्टने सांगितलं की तुम्ही जे काही केलं ते चुकीचं केलं. फिर सुप्रीम कोर्ट में गया. मग सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्ट ने भी बोला तू गलत किया. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं तू चुकीचं केलं उसको निकाल दिया. आणि त्याला काढून टाकलं. प्रेज लॉर्ड. क्या किया? काय केलं? यीशु मसीह का गवाही दी. आणि येशू ख्रिस्ताची साक्ष दिली. उन्होंने बोला मैं मसीह हूँ, मैं ऐसा नहीं कर सकता. आणि त्यांनी म्हटलं मी एक ख्रिस्ती आहे, मी असं नाही करू शकत. प्रेज लॉर्ड. प्रियो कितनी लोग कितनी प्रकार ऐसा समस्या आता है मालूम है. आणि लोकांच्या जीवनामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या अशा समस्या येत राहतात. मेरे जीवन में ऐसा बहुत बार आया, आणि माझ्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा असं आलं. लेकिन प्रभु का डर उन पर आया. आणि देवाचे भय त्यांच्यावर आलं. प्रेज लॉर्ड. इतनी बड़ी बात है प्रियो. आणि किती मोठी गोष्ट आहे. कोई अपना खूबी नहीं. आणि ते आपलं काय वैशिष्ट्य नाही. प्रभु जिसके लिए चुना वो काम प्रभु ने पूरा करने तक कोई वादा नहीं आने दिया. आणि प्रभूने ज्या गोष्टी करता निवडलं ते काय पूर्ण होईपर्यंत कुठला कठीणाई नाही आली. अब मुझे बताओ आर्मी हेडक्वार्टर में सेना भवन में तक मैंने सुसमाचार सुनाया. आणि आर्मी हेडक्वार्टर सेना भवनामध्ये सुद्धा मी सुवार्ता सांगितली. कोई लोग दांत पीसा. आणि काही लोकांनी दात खाल्ले. उनका दांत खराब हो गया, मेरे को कुछ नुकसान नहीं हुआ. आणि त्यांचे दात खराब झाले, मला काही नुकसान नाही झालं. क्यों? हा. प्रभु ने अपना वचन पूरा किया. प्रभूने आपलं वचन पूर्ण केलं. प्रभु विश्वास योग्य परमेश्वर है. आणि प्रभू विश्वास योग्य परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियो एक बात है, अगर हम मतलब प्रभु की इच्छा में है तो अभी देखो इसका बीच में कितनी लोग कितनी प्रकार हमें उड़ाने की बहुत कोशिश किया. आणि याच्यामध्ये पुष्कळ लोकांनी पुष्कळ प्रकारे उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु अपना जीवन प्रभु का हाथ में. आणि आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये और आहे. प्रभु का हाथ में सुरक्षित है. आपण देवाच्या हातामध्ये सुरक्षित ये आहोत. अपना कोई खूबी नहीं प्रिय. आपलं स्वतःच काही वैशिष्ट्य नाहीये. प्रभु का विश्वास योग्य जाए. देवाची विश्वास योग्यता आहे. प्रभु ने जब कहा तुरंत अपने सर्व छोड़ दिया भाई. आणि जसं प्रभूने सांगितलं तसं लगेच नोकरी सोडली. फिर आगे कुछ सोचा नहीं. आणि मग त्याच्या पुढे काही विचार नाही केला. अगर जाता तो गड़बड़ होता. आणि जर केला असता तर मग गडबड झाली असती. परंतु प्रभु का कार्य देखो प्रियो, इसलिए ना प्रभु का वाणी सुनना कितना अच्छी बात है. आणि म्हणूनच प्रभूची वाणी ऐकणं किती चांगलं आहे. प्रभु को प्यार करने वाला प्रभु का बात मानेगा. आणि जे प्रभूवर प्रेम करतात ते प्रभूच्या आज्ञेचं पालन करतात. ओके, छठवीं बात 6वी गोष्ट पर्यावरण 3:15. 1 योहान 3 अध्याय 15 वचन. जो प्रभु को प्यार नहीं करता वो हत्यारा है. आणि जो प्रभूवर प्रेम करत नाही तो नरहिंसक आहे. मैं अपने भाई के ऊपर का बात भी प्रभु के ऊपर का बात में लाता हूँ. आणि आपल्या भावा संबंधाने जे वचन म्हटलेलं आहे ते प्रभू संबंधाने मी घेऊन सांगत आहे. प्रियो, आप प्रभु को अगर प्यार नहीं करता है तो प्रभु का दृष्टि में आप हत्यारा है. आणि तुम्ही जर आपल्या भावावर प्रेम करत नाही तर तुम्ही नरहिंसक आहे. प्रभु के तराजू में हम एक खूनी है. आणि देवाच्या तराजू मध्ये तुम्ही एक खुनी आहे. उसका 4 अध्याय का पहला जो है ना 4 का 8 वचन. 1 योहान 4 अध्याय 8 वचन. जो प्रेम नहीं रखता वो परमेश्वर को नहीं जानता. देखा, आप बोलता है मैं प्रभु को जानता हूँ, परंतु प्रभु बोलता है मेरे तराजू में आप नीले, आप नहीं जानता मुझे. आणि तुम्ही म्हणता मी देवाला ओळखतो, पण परमेश्वर म्हणतो तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत नाही तर माझ्या वचन काट्याच्या अनुसार मी तुम्हाला ओळखत नाही. और 8वीं बात 8वी गोष्ट है ना उसका 4 का 20. 1 योहान 4 अध्याय 20 वचन. वो यदि प्रभु कोई को कहे हाँ। मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ और अपने भाई से बैर रखे हाँ। तो वो झूठा है. हाँ, वो झूठा है. बोलने को वो प्रभु को प्यार नहीं कर सकता. आणि तो खोटा आहे, तो प्रभूवर प्रेम नाही करू शकत. प्रभु का तराजू बोलता है तुझे प्रभु से प्यार नहीं है. आणि प्रभूचं वजन काटा सांगतो की तुझं प्रभूवर प्रेम नाही. उसका 4 का 20 और एक बार आगे. क्योंकि जो अपने भाई से हाँ। जिसे उसने देखा है प्रेम नहीं रखता हाँ। तो वह परमेश्वर से भी हाँ। जिसे उसने नहीं देखा प्रेम नहीं रख सकता. हाँ, मतलब वो झूठा है ऐसा. हाँ, वो झूठा है. हाँ, वो क्या और अपने भाई से बैर रखते हाँ। तो वह झूठा है. हाँ, वो झूठा है, वो झूठा व्यक्ति है. आणि तो खोटा मनुष्य आहे. हो, देखा, भक्त का वेश धारण परंतु झूठा व्यक्ति. आणि भक्ताचं त्याने वेशधारणा केली पण तो खोटा मनुष्य. प्रियो, प्रभु के तराजू में हम झूठा निकलेगा तो क्या होगा? आणि प्रभूच्या तराजू मध्ये आपण खोटं निघालो तर काय होईल?
कुछ झूठा लोगों के बारे में यूहन्ना बोलता है आणि काही मोठ्या लोकांसंबंधाने योहान सांगतो. है ना, पहले यूहन्ना 1:6 पहिलं योहान 1:6 यदि हम कहें कि उसके साथ हमारी सहभागिता है हाँ। और फिर अंधकार में चले हाँ। तो हम झूठे हैं. देखा, मन प्रभु के साथ का संगति बोलता है और तो अभी भी अंधकार में बोलेगा तो अभी भी पाऊ में है, प्रियो प्रभु का वचन कहता है वो झूठा है. आणि प्रभू सोबतची संगती आहे असं म्हणतो, पण अजूनही ते पापामध्ये जीवन जगतात तर प्रभूचं वचन सांगतात तो खोटा आहे. फिर झूठा कौन है? आणि मग अजून खोटा कोण आहे? वही यूहन्ना पहले यूहन्ना 2:4 आणि पहिलं योहान 2:4 जो कोई ये कहता है मैं उसे जान गया हूँ हाँ। और उसकी आज्ञा को नहीं मानता वो झूठा है. देखा, वो झूठा है. आणि तो खोटा आहे. प्रियो, आप प्रभु की आज्ञा पालन नहीं करते हो. आणि तुम्ही प्रभूच्या आज्ञेचं पालन नाही करत. ना कई लोग बोलते हैं मैं यीशु मसीह में विश्वास करता हूँ, आणि काही लोक असं म्हणतात की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, पर अभी तक प्रभु को दिल नहीं दिया, आणि अजूनपर्यंत प्रभूला हृदय नाही दिलं, अभी तक प्रभु की आज्ञा के अनुसार बपतिस्मा नहीं लिया, आणि अजूनपर्यंत प्रभूच्या आज्ञेच्या अनुसार बपतिस्मा नाही घेतला. प्रभु में पास में से जाने के टाइम पर देख करके आंख बंद कर देता. आणि प्रभू मेच ज्या वेळेला जवळून जातो त्या वेळेला बघून डोळे बंद करतात. क्या बोलता? काय म्हणतात? मुझे प्रभु के साथ कुछ भी नाता नहीं. आणि माझा प्रभू सोबत काही संबंध नाही. बाहर से क्या बोलता? आणि बाहेरून काय म्हणतात? मैं यीशु मसीह को जानता हूँ. आणि मी येशू ख्रिस्ताला जाणतो. इतना आप झूठा है प्रभु. आणि किती तुम्ही खोटे आहात. प्रभु के तराजू में आपका एक नाम झूठा आणि प्रभूच्या तराजूमध्ये तुमचं एक नाव खोटे. और 2:22 वचन पढ़े हुए ना 2:22. पहिलं योहान 2:22 झूठा कौन है? हाँ। केवल वह जो यीशु के मसीह होने से इनकार करता है. देखा, जीवन में यीशु अपने मसीह होकर के या प्रभु होकर के नहीं स्वीकारा, वो सब झूठे हैं. आणि जितक्याने अजूनपर्यंत येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून नाही स्वीकारलं ते सगळे खोटे. प्रियो, प्रभु का तराजू में आज आपका अवस्था का हम आपको मालूम. आणि प्रभूच्या वजन काट्यामध्ये तुमची आज अवस्था कशी तुम्हाला माहिती आहे. अगर आप झूठा है तो झूठों का बात नरक की आग. नरक के आग. आणि जर तुम्ही खोटे आहे तर मग जे खोटे आहे त्यांचा वाटा नरकाचा अग्नी. और एक झूठा अभी अपने पढ़ा पढ़े हुए ना 4:20. आणि पहिलं योहान 4 त्याचं 20 प्रभु को प्यार करता है कहता है और तो अपने भाई से बैर करता है, वो झूठा. आणि जो आपण म्हणतो मी प्रभूवर प्रेम करतो पण आपल्या भावाचा जर द्वेष करतो तर तो खोटा आहे. इतना भाई के बात. किती भयंकर गोष्ट आहे. मैं अपने आप को परखना है. आपण स्वतःला पारखायचं. हमने जो कुछ कार्य करता है तो प्रभु की तराजू में मैं कैसे नहीं लेगा. आणि आपण जे काय काम करतो ते काम जर प्रभूने मोजले तर मग ते त्याचा कसं काय परिणाम राहील. दुनिया शायद हमारे बारे में बहुत तारीफ करेगा, आणि जग कदाचित आपल्या संबंधाने खूप प्रशंसा करेल कुछ प्रयोजन नहीं. आणि त्याचा काही फायदा नाही. है ना, मन पौलुस का अपनी भाषा में पौलुस एक कार्य जो करता था वो उपयोगी कार्य के बारे में ज्यादा तारीफ करता था. आणि मग पौल एक काम जे करत होता तर ज्याच्यापासून जास्त फायदा आहे त्याची जास्त प्रशंसा करायचा. थोड़ा उपयोग और ज्यादा उपयोग. आणि थोडासा उपयोग आणि जास्त उपयोग. थोड़ा फायदा या ज्यादा फायदा. आणि थोडा फायदा किंवा जास्त फायदा. है ना, 2-3 बात मैं जल्दी बता कर खत्म करूंगा. आणि 2-3 गोष्ट लवकर सांगून मी थांबेल. प्रियो, प्रभु के वचन में मैंने प्रयोजन की बात कहा, वो बातों को कभी भी हम हल्का नहीं जाने. आणि प्रभूच्या वचनामध्ये फायद्याच्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याला कधीही साधारण रीतीने समजू उनको नका. आनंददायक में बड़ा प्रतिफल है, आणि सार्वकालिक जीवनामध्ये त्याला मोठं प्रतिफळ आहे. तो जिसका प्रयोजन नहीं है उसको हमें त्याग देना चाहिए. आणि ज्याचा काही फायदा नाहीये ते आपण सोडून द्यायला पाहिजे. ऐसा कुछ बात पहले मैं आपको बताता हूँ. आणि अशा काही गोष्टी मी पहिले सांगतो. पहले कोरिन्थी 6:12 की शुरुआत. पहिले करंथीकरांचं पत्र 6:12 सुरुवातीचा भाग. सब वस्तुएं मेरे लिए उचित तो है, हाँ. परंतु सब वस्तुएं लाभ की नहीं. हाँ, सब वस्तुएं लाभ का नहीं, जो लाभ का नहीं है करके मालूम है उसको छोड़ देना. आणि ज्या आपल्या काही फायद्याचं नाहीये हे आपल्याला समजल्यानंतर त्या सोडून द्यायच्या आहे. उसका 10:23 भी पढ़ना, वही शब्द आपको मिलेगा. पहिले करंथीकरांचं पत्र 10 त्याचं 23 सब वचनही वाचा. वस्तुएं मेरे लिए उचित तो है, हाँ. परंतु सब लाभ की नहीं. देखा, उचित है तो भी लाभ का नहीं है तो उन बातों से दूर रहना. आणि ज्या चांगल्या जरी आहेत तरी माझ्या फायद्याच्या नाहीये तर त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचंय. जैसे हम लोग पहले कुरिन्थी 13:3 वचन में पढ़ता है, आणि जसं पहिले करंथीकरांचं पत्र 13 त्याच्या 3 वचनामध्ये आपण पाहतो जो प्रेम से नहीं होता तो कुछ भी लाभ नहीं. कुछ भी लाभ नहीं. आणि ज्या गोष्टी प्रेमापासून नाहीये त्याचा काहीच उपयोग नाही. प्रियो, जो लाभ नहीं होने वाला, मतलब ये लाभ दुनिया का नहीं, आनंददायक का लाभ,
वो लाभ नहीं है तो हमें छोड़ देना चाहिए। आणि मग सार्वकालिक जीवनाच्या ज्या फायद्याच्या नाहीये त्या गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजे फिर थोड़ा लाभ का है। आणि मग थोड्याशा फायद्याच्या आहे। मेरे पहला तिमोथी 4:8 पहिलं तिमोथेला पत्र 4 त्याचं 8 यहाँ पर पौलुस बोलता है शरीर के अभ्यास कम लाभ है। कम लाभ का है। आणि शरीराच्या अभ्यासाच्या द्वारे कमी फायदा आहे। देखा, कमी फायदा की बात होगी पीछे भी मत भागो। आणि ज्याच्याद्वारे कमी फायदा आहे त्याच्याही पाठीमागे नका पळू। फिर हमें जो ज्यादा फायदा वो बात को हमें प्रथम स्थान दे करके ताकि प्रभु का राजू में हमें उसका पूरा प्रतिफल मिले। आणि मग ज्याच्यापासून खूप जास्त फायदा आहे त्याच्याच पाठीमागे लागायचंय की जेणेकरून आपल्याला त्याच्याद्वारे मोठं प्रतिफळ मिळावं। पौलुस लोगों को समझाने के लिए समझाने के वक्त में एक खास बात उठाकर प्रेरितों 20:20 आणि प्रेषित त्याचा 20 त्याचं 20 और जो जो बातें तुम्हारे लाभ की थी उनको बताने और लोगों के सामने और घर घर सिखाने से कभी न झिझका। देखा प्रियो, दूसरे को लाभ मिलने वाला बात उनको समझाने के लिए हम कभी भी झिझकना नहीं चाहिए, उनकी फायदा हमें चाहना चाहिए। आणि मग दुसऱ्याला ज्या गोष्टीपासून फायदा होईल त्याला सांगण्यामध्ये आपण संकोचितपणा नाही करायला पाहिजे, तर त्याला ते समजून सांगायला पाहिजे। कई बार कई फायदा के बाद समझाएगा तो भी लोगों को वो समझता ही नहीं। आणि पुष्कळ वेळा लोकांना फायद्याच्या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा त्यांना समजत नाही। अभी जैसे वो धनवान व्यक्ति आनंद जीवन पाने के लिए आया, फायदा के बाद बोला तो वो ठोकर खा के भाग गया। आणि जसा तो श्रीमंत मनुष्य सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता आला, पण त्याला फायद्याची गोष्ट सांगितली तर त्याला ठेस लागली, निराश होऊन तो निघून गेला। आपको जो बात बताता ना फायदा की बात उसको सही रीति में सही अर्थों में समझना। आणि तुम्हाला ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत ते योग्य प्रकारे खऱ्या अर्थाने समजून घ्या। रोमियो उसका 15 अध्याय उसका दूसरा वचन। रोम त्याचा 15 त्याचं 2 वचन। हमें से हर एक अपने पड़ोसी को उसकी भलाई के लिए प्रसन्न करे कि उसकी उन्नति हो। हाँ प्रियो, दूसरे लोगों को, अपने पड़ोसी को, अपनी भाई बहन को उनकी उन्नति, आपको मैं बताया पिताजी में आपको बताया, हम दूसरे के लिए प्रार्थना करेगा तो डबल आशीष है। आणि आपण दुसऱ्याकरता प्रार्थना केली तर आपल्याला दुप्पट आशीर्वाद आहे। और तो अधिकतर आपका प्रार्थना देखो, आणि जास्त करून तुम्ही प्रार्थना बघा, प्रभु मेरा और मेरा परिवार, आणि प्रभु मी आणि माझा परिवार, ओ मेरे लिए दे दो, मेरा बच्चे के लिए दे दो, पत्नी के लिए दे दो, बंधुजनों के लिए दे दो, इसके आगे जाता नहीं। आणि प्रभु तू मला दे, माझ्या बायको, माझ्या पोरांना, माझ्या नातेवाईकांना दे, याच्यापेक्षा जास्त ते मागत नाही। प्रेज द लॉर्ड। प्रियो, मैं दूसरे के लिए प्रार्थना करेगा तो डबल आशीष है। आणि प्रियानो, आपण दुसऱ्यांकरता जर प्रार्थना केली तर आपल्याला दुप्पट आशीर्वाद आहे। पिछले दिनों में आपने वो संदेश सुना होगा, आणि मागील दिवसामध्ये तो संदेश तुम्ही ऐकला असेल। पहले कोरिन्थी 8 अध्याय का पहला वचन का भी पाठ। पहिले कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 8 त्याच्या पहिल्या वचनाचा शेवटला भाग। ज्ञान घमंड उत्पन्न करता है, हाँ। परंतु प्रेम से उन्नति होती है। हाँ प्रियो, प्रेम से उन्नति होता है तो हमारे में प्रेम बढ़ते जाना चाहिए। आणि प्रेमाच्या द्वारे उन्नती होती तर आपल्यामध्ये प्रेम वाढायला पाहिजे। प्रियो, आज हम वास्तव में प्रभु के लिए एक उपयोगी होता है कि नहीं? आणि खरोखर प्रभु करता आपण एक उपयोगी होत आहोत का? आपको मालूम है जब फिलेमोन का पत्री में एक ओनेसिमोस बोल करके एक गुलाम के बारे में पढ़ता है। आणि फिलोमोनच्या पत्रामध्ये ओनेसिमस नावाच्या एका गुलामासंबंधाने आपण पाहतो। आपको मालूम है ओनेसिमोस उस पद का अर्थ क्या मालूम है? उपयोगी। आणि ओनेसिमस या शब्दाचा अर्थ काय आहे? उपयोगी। और जो वो निरुपयोगी बन गया था, आणि तो निरुपयोगी झाला होता, और जो प्रभु में आया आणि तो प्रभु मध्ये आला तो उसका नाम की अर्थ में वो उपयोगी बना। आणि त्याच्या नावाचा जसा अर्थ आहे तसा तो प्रभु करता उपयोगी झाला। प्रियो, प्रभु का जन नाम के अनुसार प्रभु के हाथ में उपयोगी बनना चाहिए। आणि आपण जे प्रभूचे लोक आहे आपल्या नावाच्या अनुसार प्रभु करता उपयोगी व्हायला पाहिजे। एक समय में मरकोस मतलब प्रभु का दास पौलुस के प्रति बोलेगा तो वो एक उपयोगी नहीं था। आणि मार्क जो होता प्रभूचा दास प्रेषित पौलुस संबंधाने जर म्हणायचं झालं तर तो उपयोगी नव्हता, परंतु बरनबास के साथ रह करके उपयोगी बना। आणि बरनबास सोबत राहून तो उपयोगी झाला। तब पौलुस उसका बारे में कहता है, आणि मग पौल त्याच्या संबंधाने असं म्हणतो, दूसरा तिमोथी 4 का 11 वचन। दुसरं तिमोथेला पत्र 4:11 वचन। केवल लूका मेरे साथ है, हाँ। मरकुस को लेकर चला आ, हाँ। क्योंकि सेवा के लिए वह मेरे बहुत काम का है। देखा, वो मेरा बहुत काम का है। आणि सेवेकरता तो माझा खूप उपयोगी आहे। Praise the Lord। Praise the Lord। मैं हर एक पवित्र लोग में बताना चाहता हूँ, आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो, सब प्रभु के खातिर, प्रभु के सेवा में कामदार बनना चाहिए। आणि प्रत्येक प्रभूच्या सेवेमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करणारे व्हायला पाहिजे। Praise the Lord। Praise the Lord। हर एक के प्रति ऐसा बोलने के लिए मौका मिल गया तो अपना
सेवा धन्य बन गया। आणि प्रत्येक संबंधाने असं जर बोलायला मिळालं तर आपली सेवा धन्य होईल, मैं आशा करता हूँ मी आशा करतो। प्रभु के तराजू में नासिक की मंडली के अनेक लोग प्रभु के हाथ में उपयोग होने वाले एक मंत्र बनना चाहिए। आणि प्रभूच्या तराजूमध्ये नाशिकच्या मंडळीचा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो प्रभूच्या साठी उपयोगी व्हायला पाहिजे। प्रभु के खातिर अगर उपयोगी बनेगा तो आणि प्रभूसाठी उपयोगी झाले तर आपको हमेशा में प्रोत्साहन देने वाले एक वचन है पहला कुरिन्थी 15 का 58 वचन। आणि पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्यायाचं 58 वचन। इसलिए मेरे प्रिय भाइयों, हाँ। दृढ़ और अटल रहो हाँ। और प्रभु के काम में सर्वदा बढ़ते जाओ, प्रभु के काम में सर्वदा बढ़ते जाओ। क्योंकि ये जानते हो कि तुम्हारा परिश्रम हाँ। प्रभु में व्यर्थ नहीं है। देखा प्रभु में आप जो भी काम करेगा प्रियो को व्यर्थ नहीं जाएगा। आणि प्रभू मध्ये तुम्ही जे काय काम कराल प्रियांनो ते व्यर्थ जाणार नाही। बहुत खास वचन है आणि प्रियांनो ते खूप खास वचन आहे। इसलिए प्रभु में रहकर आणि म्हणून प्रभू मध्ये राहून प्रभु का महिमा चालकर आणि प्रभूची गौरव इच्छित आत्मा की अगुवाई में आत्म्याच्या प्रेरणेने प्रभु की इच्छा यही है मेरे प्रति, ये पूर्ण रूप में जान करके उत्साह से काम आणि हीच प्रभूची माझ्या संबंधाने इच्छा आहे, समजून घेऊन उत्साहाने काम करा। प्रभु का तराजू में आप में कमी ना पाए। आणि प्रभूच्या तराजू मध्ये तुमच्यामध्ये कमतरता न आढळो। उस दिन बड़ा प्रतिफल का आप लायक बने। आणि त्या दिवशी प्रभू पासून मोठ्या प्रतिफळचे आपण योग्य व्हावं। प्रभु आप सबको ये वचनों के द्वारा बहुत आशीष दे। आणि प्रभू तुमच्या सर्वांना या वचनाच्या द्वारे खूप आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले। प्रभूला गौरव मिळो। आमेन। आमेन।